नमस्ते, मी गणेश खडकर, करंट अल्गोरिदम मध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण एक नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहोत, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार। हा पुरस्कार नुकताच लेखिका, वकील आणि कार्यकर्ते असणाऱ्या बानू मुस्ताक यांना मिळालेला आहे। बानू मुस्ताक या मूळच्या कर्नाटकच्या आपल्याला पाहता येतात। त्यांनी कन्नड भाषेमध्ये हृदयदीप या नावाचं पुस्तक लिहिलं होतं। त्याचा इंग्रजी अनुवाद दीपा भास्ते यांनी हार्ट लॅम्प या नावानं केलेला आहे आणि अनुवादासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या लेखिका दीपा भास्ते आहेत, पहिल्या भारतीय आहेत। या हृदयदीप या पुस्तकामध्ये 1990 ते 2023 या दरम्यानच्या 12 लघुकथांचा संग्रह आहे। त्यामध्ये दक्षिण भारतातल्या स्त्रियांचा जो संघर्ष आहे त्या संघर्षाचं वर्णन केलेलं आपल्याला पाहता येतो। हार्ट लॅम्प शिवाय करी नागरगळू या नावाचं एक त्यांचं मूळ कन्नड भाषेतलं पुस्तक ब्लॅक कोब्रा या नावानं रिलीज झालेलं आहे आणि त्यातल्या एका हसीना नावाच्या कथेवर गिरीश कासारवल्ले यांनी एक सिनेमा केलेला आहे, त्याला सुद्धा नॅशनल अवॉर्ड मिळालेला आपल्याला पाहता येतो। हे ते पुस्तक आहे, या बानू मुस्ताक आहेत, या दीपा भास्ते आहेत आणि हार्ट लॅम्पसाठी हे पुरस्कार आंतरराष्ट्रीय बुकर मिळालेला आपल्याला पाहता येतो। बुकर मिळवणारे हे पहिलं कन्नड पुस्तक आहे, हे लक्षात ठेवा, आणि पहिलाच लघुकथा संग्रह आहे। यापूर्वी कुठल्याही लघुकथा संग्रहाला बुकर पुरस्कार मिळालेला नव्हता। हसीना या त्यांच्या कथा संग्रहाला 2024 चा पेन प्राइज मिळालेला आहे। कर्नाटक साहित्य अकादमीचा पण त्यांना पुरस्कार मिळालेला आहे। बानू मुस्ताक 1970 ते 80 या दरम्यान कर्नाटकामध्ये बंडाया साहित्य चळवळ सुरू झाली होती। त्यामध्ये जे दलित, शोषित आणि अल्पसंख्याक वर्ग आहे त्यांच्या साहित्यिक हक्कासाठी त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहता येतं किंवा त्या असमानतेविषयी त्यांनी काम केलेलं पाहता येतं। आता आपण थोडक्यात आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराची माहिती घेऊया। पहिला पुरस्कार 2005 ला इस्माईल कादरे यांना मिळालेला आपल्याला पाहता येतो। या पुरस्काराची रक्कम 50,000 पाऊंड आहे, आपल्या भाषेमध्ये 55 लाख रुपये इतकी आहे। 2016 पासून हा पुरस्कार वार्षिक दिला जातो। इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित साहित्यासाठी दिला जातो आणि ते साहित्य UK आणि आयर्लंड या देशामध्ये प्रकाशित झालेलं पाहिजे। 2019 पासून क्रँकस्टॅट फाउंडेशन हे काम पाहतं। त्याच्यापूर्वी मॅन बुकर पाहायचं, आता ते नाव नाही। यापूर्वी 2022 ला गीतांजली श्री नावाच्या भारतीय लेखिकेला रेत समाधी या हिंदी भाषेतल्या लिहिलेल्या पुस्तकाला, ज्याचा टोम्ब ऑफ सँड या नावानं DG रॉकवेल यांनी अनुवाद केलेला आहे, हे पुस्तक पण तुम्हाला इथं पाहता येईल, त्यासाठी त्यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे। जर विचारलं तर बानू मुस्ताक या दुसऱ्या भारतीय आहेत, पहिल्या कन्नड आहेत, हे इथं लक्षात ठेवा। अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार याच्यावर क्वेश्चन येण्याची खूप जास्त शक्यता आहे, हे आपण कव्हर केलेलं आहे।